वाशिम नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अनिल केंदळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान वाशिममध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक नामांकनाच्या अखेरच्या दिवशी भाजपने वाशिम नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे। अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चांना आणि तणावाला ऊत आला होता। मात्र आज अखेर भाजपकडून अंतिम निर्णय घेत अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। यानंतर अनिल केंदळे यांनी भाजपच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी सदस्यासाठी इच्छुकांचा ओघ मोठा असल्याने अनेकांनी तयारी केली होती। त्यामुळे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र अनिल केंदळे यांनी सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। सर्व पदाधिकारी मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत, त्यामुळे म्हणजे आमचा विजय निश्चित आहे। आपण पहिल्यांदाच निवडणूक लढत आहात, कसं समोर जाणार या निवडणुकीला? आव्हानं तर भरपूर आहेत, पण आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन आजपर्यंत केलं किंवा इथून पुढे करत आहे आणि जनता माझ्या सोबत आहे, त्यामुळं मला विश्वास आहे। विकासाचं विजन काय असणार आहे? जे केंद्रातल्या योजना राज्यात आणि राज्यातल्या योजना आपल्या वाशिम शहरात ह्या आणून विकासाचा एक पाऊलवाट मी सुरू करणार आहे। आज जो फॉर्म भरताय तो महायुतीतून भरताय का स्वतंत्र?